जाहिरात म्हणजे काय आणि ती कशासाठी गरजेची आहे? एखादा प्रॉडक्ट किंवा एखादी कंपनी एखाद्या ठिकाणी अस्तित्वात नसताना त्याच्याविषयी होणारी चर्चा म्हणजे जाहिरात. आता आमचा क्लायंट होता, वॉटर प्युरिफायरचं प्रॉडक्ट होतं. त्याच्यावर आम्ही त्याला कॅप्शन टाकलं होतं, ऑफिसला रोज बैलगाडीने जाता काय? क्वेश्चन मार्क. लोक पेपर बाजूला ठेवून पहिले लिफलेट वाचतील. का बाबा, मी बैलगाडीने जात नाही ना ऑफिसला, मी आज गाडीवर जातो. मग आम्ही खाली लिहिलं होतं की तुम्ही रोज ऑफिसला बैलगाडीने जाता काय? नाही ना. मग तुम्ही पूर्वी सायकलवर होतात, मग तुम्ही बाईकवर आलात, आता तुम्ही फोर व्हीलरनी ऑफिसला जाता. तुमच्या आयुष्यातले तुम्ही जे हे चेंजेस एक्सेप्ट केले, तर आजही तुम्ही माठातलं पाणी का पिताय? का पिताय? हां. आजही लोकांना, कॉमन मॅन लोकांना किंवा नवीन उद्योजकांना आजही कळत नाही की हे माझं पेज आहे आणि हे माझं अकाउंट आहे फेसबुकच्या बाबतीत. हो, बरोबर. नाही तो नेहमी तेच सांगतो की नाही, ही जाहिरात मी फेसबुकला रोज टाकतो, की ही मी क्रिएटिव्ह तयार करतो, ही क्रिएटिव्ह मी रोज एक नवीन पोस्ट टाकतो, पण ती पोस्ट तो त्याच्या अकाउंटला टाकत असतो. अकाउंटला टाकल्यामुळे होतं काय, त्याचे जे फ्रेंड सर्कल आहे 500 त्यांना दिसतं, बाकी जनरल लोकांना दिसत नाही. परिस्थितीवर जर बदलत नाहीत तर मग तुमचा एजंटी होतो, तुमचा नोकिया होतो. एक वेळ अशी होती सर, कोणालाही तुम्ही विचारा की प्रत्येकाच्या हातात नोकिया मोबाईल होता. नोकिया मोबाईल. दिवस बदलले, जसं ब्रँडिंग बदलली किंवा काळ बदलला, त्या काळानुरूप तुम्ही अपडेटेड नाही झालात. तुम्ही जर अपडेटेड नाही झालात तर तुम्ही अजूनही तसंच, जसं तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाता आणि डॉक्टरला तुम्ही असं सांगता का गेल्यावर की मला तुम्ही अमुक गोळी द्या, मला टमुक गोळी द्या, मला हेच इंजेक्शन द्या, असं तुम्ही सांगत नाही. तुम्हाला काय त्रास होतो तेवढं त्यांना सांगा. डॉक्टर त्यांनी आहे, तो MBBS आहे, तो MD आहे, त्याला कळतं तुम्हाला काय द्यावं. तसं माझी रिक्वेस्ट आहे सगळ्या उद्योजकांना की तुम्ही तुमचं प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज काय आहे किंवा तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट कुठे नेऊन ठेवायचं आहे, तुमची कंपनीला कुठे नेऊन ठेवायचं आहे, तेवढं फक्त डिस्कशन करा आमच्यासोबत. आम्ही मास्टर आहोत त्याच्यामध्ये. आम्ही त्यांना सांगतो की आम्ही मीडिया प्लॅन देतो. नमस्कार. कोच किरण पाटील शोमध्ये तुमचं स्वागत आहे. सुनील गुलाबराव जाधव किंवा व्हायब्रंट रिस्पॉन्स, जाहिरात क्षेत्रातील हे नाव पुण्यातील उद्योजकांना नवीन नाही. नवीन व्यवसायाबाबत असो की उद्योग व्यवसाय वाढीबाबत असो, त्यासाठीची नवीन अपडेटेड क्रिएटिव्ह ॲडव्हर्टायझिंग मीडिया प्लॅन हा सुनील जाधव सर आणि टीम यांचा असतो. पुण्यासह महाराष्ट्रात सध्या कल्पक जाहिरात वर्तुळात प्रतिष्ठित नाव जर चर्चेत असेल तर ते व्हायब्रंट रिस्पॉन्स. आज व्हायब्रंटचे सर्वेसर्वा श्री सुनील गुलाबराव जाधव सर हे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. नमस्कार सुनील सर, तुमचं कोच किरण पाटील शोमध्ये स्वागत आहे. धन्यवाद सर. नमस्कार. तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की नेमकी जाहिरात म्हणजे काय आणि ती कशासाठी गरजेची आहे? एखादा प्रॉडक्ट किंवा एखादी कंपनी तिथं अस्तित्वात नसताना, एखाद्या ठिकाणी अस्तित्वात नसताना त्याच्याविषयी होणारी चर्चा म्हणजे जाहिरात, असं आपण जनरली म्हणलं जातं. उदाहरणार्थ, माझं एखादं छोटंसं तेलाचं प्रॉडक्ट असेल आणि मी तिथं नाही आहे, माझं प्रॉडक्ट तिथं नाही आहे, तरीही 2 लोकं माझ्या प्रॉडक्टच्या विषयी किंवा माझ्या प्रॉडक्टच्या चांगलं वाईट जे काय असेल त्याच्याविषयी चर्चा करतात, दॅट इज जाहिरात. ती खरी ॲडव्हर्टायझिंग, ती होणं गरजेचं आहे. मग आपण असं म्हणू शकतो, एखाद्या व्यक्तीचा श्वास गेला की ती व्यक्ती मरते. अगदी. तसंच एखादी कंपनी जर जाहिरातच केली नाही तिने, अगदी तर त्या कंपनी कधी पण अस्तित्व चांगला वाईट जसं असतो तसं प्रॉडक्ट चांगला वाईट असू शकतं. ते चेंज आपण करू शकतो. आणि म्हणूनच जाहिरात एजन्सी उदयास आल्यात की एखाद्या चांगल्या प्रॉडक्टला चांगलं करणं, वाईट प्रॉडक्टला चांगलं करणं किंवा चांगल्या प्रॉडक्टला अधिक चांगलं करणं, ही कामं करणाऱ्या बऱ्याच एजन्सी आहेत. त्यातली आपली एक एजन्सी आहे व्हायब्रंट रिस्पॉन्स म्हणून, त्याच्यासाठी आपण काम करतो. बऱ्याच वेळेला असं होतं की लोक इंटेरियरला खर्च करतात, सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरला खर्च करतात, सगळं खर्च करतात, लोक भरतात, पण जाहिरातीची वेळ आली की म्हणतात सर आमचं बजेट नाहीये. अशा उद्योजकांना तुम्ही काय सांगाल? नाही, ती एक नवीन टेंडन्सी असू शकते. कारण प्रत्येकाला असं वाटतं सर की काय असतं, प्रत्येकाला असं वाटतं की आय एम मास्टर इन दॅट. प्रत्येकाला म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखादं मारवाड्याचं दुकान जरी म्हटलं तरी त्याला असं वाटतं माझ्यासारखा धंदा कोणीच करत नाही. पण आम्ही एक प्रत्येकाला सजेशन देतो की जसं तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाता आणि डॉक्टरला तुम्ही असं सांगता का गेल्यावर की मला तुम्ही अमुक गोळी द्या, मला टमुक गोळी द्या, मला हेच इंजेक्शन द्या, असं तुम्ही सांगत नाही. तुम्हाला काय त्रास होतोय तेवढं त्यांना सांगा. डॉक्टर त्यांनी आहे, तो MBBS आहे, तो MD आहे, त्याला कळतं तुम्हाला काय द्यावं. तसं माझी रिक्वेस्ट आहे सगळ्या उद्योजकांना की तुम्ही तुमचं प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज काय आहे किंवा तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट कुठे नेऊन ठेवायचं आहे, तुमची कंपनीला कुठे नेऊन ठेवायचं आहे, तेवढं फक्त डिस्कशन करा आमच्यासोबत. आम्ही मास्टर आहोत त्याच्यामध्ये. आम्ही त्यांना सांगतो की आम्ही मीडिया प्लॅन देतो. त्या मीडिया प्लॅननुसार जर ते वागले तर मला नाही वाटत त्यांना काही अडचण येऊ शकते. साधारण जाहिरातीला किती पैसे खर्च केले पाहिजे, म्हणजे टर्नओव्हरच्या की प्रॉफिटच्या, किंवा लघु आणि मध्यम उद्योजक जे सुरुवात करतात बिझनेसची, तर साधारण किती % जाहिरातीला काढले पाहिजे किंवा किती साधारण पैसे लावले पाहिजे सुरुवातीला? असं गणित नाही आहे, असे अलिखित गणित असतात जाहिरातीमध्ये. पण मला असं वाटतं की सुरुवातीला तुम्ही जर समजा एक महिन्याला ₹100 कमवत असाल तर तुमच्या
आत्मविश्वासावर तर डिपेंड आहे की तुम्ही किती खर्च करू शकता त्याच्यावर. जर तुम्ही जनरली असं म्हणणं असतं की तुम्ही जेवढे जास्त सुरुवातीचा जो प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटचे 90% तुम्ही सुरुवातीला ब्रँडिंगमध्ये द्या, बर असं जनरली म्हणलं जातं. आमचे एक गुरु समान आमचे मोठे बंधू आहेत, मराठे सर म्हणून, जे ओके. कॉटन किंगचे मालक आहेत. बर त्यांच्याकडे मी सर्व्हिस देत असताना मला नेहमी म्हणायचे की सुनील, माझ्या डॉलरमध्ये 100 रुपये मी आज घेतोय, त्या 100 रुपयाचा 90 रुपये मी ब्रँडिंगसाठी खर्च करतो, 10 रुपये मी घरी नेतो. एक वेळ माझी अशी येईल की मी फक्त 10 रुपये खर्च करेन ब्रँडिंगसाठी आणि 90 रुपये मी घरी नेईल. तर ही टेंडन्सी जोपर्यंत तुमच्यात ती येत नाही, ते पेशन्स तुमच्या जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत ती ब्रँडिंग प्रॉपर होत नाही. हा खूप मोठा माइंडसेट तुम्ही सांगितला की 100 Yes. रुपये जर कमवत असेल तर त्यातले 90 रुपये परत खर्च करायचे. याच्यासाठी तुमचं विजन लागतं, तुमच्या कंपनीसाठी, तुमच्या प्रॉडक्टसाठी तुमचं लॉंग विजन लागतं. म्हणजे तुम्ही जर आता हे करत, उदाहरणार्थ तुमची चहाचं दुकान आहे आणि एका चहाच्या दुकानामध्ये तुम्ही 1000 रुपये तुम्ही दिवसाला कमवत आहात. 1000 रुपये म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की मला मुलं आहे, माझं घर आहे, माझं घर पटकन झालं पाहिजे, माझ्या मुलांनी चांगले कपडे घातले पाहिजे, माझं चांगलं दुकान झालं पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतं. पण 1000 रुपये चहा तुमचा रोज 30-30 लोक येणार आहेत का? किती वेळ तुमच्याकडे 30-30 लोक येणार आहेत? किती वेळ तुम्ही तोच चहासाठी किती दिवस तुम्ही मेंटेन करणार आहात? या गोष्टीसाठी जर तुम्ही विचार केला तर तुम्ही ब्रँडिंगचं जर लॉंग विजन ठेवलं तर त्यावेळेस तुम्हाला कामात येईल. की त्यावेळी मग तुम्हाला असं वाटलं पाहिजे की सुरुवातीला आज 1000 रुपये होत आहेत, त्यातले किमान मी 200 रुपये मी ब्रँडिंगसाठी खर्च करतो. रोज 200 रुपये काढा आणि त्याच्या ब्रँडिंगसाठी खर्च करा. एक वेळ असेल की तुम्ही 700 रुपये जरी कमवले तरी ते कॉन्स्टंट राहतील. म्हणजे आपण ते म्हणतो की मराठीमध्ये खूप छान म्हणे आपले की सोन्याचं अंड रोज खावं. तर तसं उद्योजकांना नेहमी मी सांगायला असतं की सोन्याचं अंड रोज खा. मला जे प्रॉफिट असेल ते तुम्ही असू देत, पण ते रोज प्रॉफिट आलं पाहिजे. रोज प्रॉफिट आला कमी असलं तरी चालेल, पण ते रोज आलं पाहिजे, कॉन्स्टंट असलं पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त पैसे हे खर्च केले पाहिजे जाहिरातीला सुरुवातीला. अगदी, अर्थातच. कधी जुनी एक म्हण आहे की बोलणाऱ्याची माती विकली जाते, न बोलणाऱ्याचं सोनं देखील विकलं सोनं जाते. आज पुण्यात तीच परिस्थिती आहे. आजही तुम्ही बघा नवरात्रामध्ये मला आजही माती विकतात, फॅक्ट आहे. ती वेळ आली आज. जाहिरातीच्या माध्यमातून म्हणजे जाहिराती आपल्या बोलल्या पाहिजे, बोलक्या जाहिराती केल्या पाहिजे. तर असे काही उदाहरणं आहे तुमच्याकडे की ही जाहिरात केली होती आणि खूप जबरदस्त ती एकदम फेमस झाली, असे काही भरपूर आहेत. आता जाहिरात हा विषय खूप वास्ट आणि खूप मोठा आहे. त्यात बरेचसे प्रिंट आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, आता सोशल मीडिया आले आहेत नवीन नवीन. पण मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला की सकाळला बरेच लोक जाहिरात करतात. उदाहरणार्थ पेपर असेल, सकाळ असेल, लोकमत असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, प्रिंट ॲडव्हर्टाइजमेंट आम्ही त्याला म्हणतो, की शेजारी शेजारी 2 जाहिराती येतात, सारख्या किमतीच्या, सारख्या आकाराच्या, सारख्याच पद्धतीच्या, आणि दोन्ही कलर असतात. पण एकाला रिस्पॉन्स मिळतो, एकाला रिस्पॉन्स अजिबात मिळत असं नाही. का होतं? डिपेंड ऑन युअर क्रिएटिव्हिटी. तुम्ही ती स्पेस कसं युटिलाइज करता त्याच्यावर ते डिपेंड आहे. म्हणजे जाहिरात क्षेत्र, मी तेच सांगतो तुम्हाला की जाहिरात, ज्या एखाद्या कंपनीने जाहिरात एजन्सी अपॉइंट करून जर जाहिरात एजन्सीकडनं जर ती जाहिरात बनवून घेतली असेल तर जाहिरात एजन्सी तिची मास्टर कीज त्याच्यामध्ये इनपुट त्या जाहिरातीमध्ये असतात. मग त्याला एक जाहिरातीला एक फ्लो असतो की जाहिरातीचं कॅप्शन, मग व्हिज्युअल, त्याच्यानंतर मग त्याला कन्सेप्ट, त्याची वैशिष्ट्य, आणि मग देन लास्टला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा संपर्क नंबर तो येतो. म्हणजे एखाद्या कॉमन मॅनने जर जाहिरात वाचायला सुरुवात केली ना कॅप्शनपासून, तर तो तुमच्या मोबाईल नंबरपर्यंत आला पाहिजे. दॅट इज कम्प्लीट ॲडव्हर्टायझिंग फ्लो. तर हा फ्लो जर तुम्हाला करायचा असेल तर हा फ्लो प्रत्येकाला साधता येत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्यात मास्टरी लागते, तुमच्यात ती कल्पकता लागते, आणि त्यासाठी प्रॉपर तुम्हाला प्रोसेस असणारी जाहिरात कंपनीज लागते. त्याच्याशिवाय ते यश होत नाही. आणि माझं त्यासाठी व्हायब्रंट रिस्पॉन्स आहे ना. अर्थातच व्हायब्रंट रिस्पॉन्स आहे, आमच्यासारख्या पण आहेत, पण व्हायब्रंट रिस्पॉन्स आमच्याकडे पूर्ण ती 360 डिग्री सोल्युशन आमच्याकडे आहे. अच्छा, म्हणजे कन्सेप्ट टू कम्प्लिशन. येस, चांगली जाहिरात आणि यश हे सारखंच असतं आमच्या मते, एका नाण्याच्या दोन बाजू. उदाहरणार्थ आपण म्हणतो की यश हे दाखवायचा विषय नाहीये, यश हे दिसलं पाहिजे. यश हे दिसतं, त्याला दाखवायची गरज नाही की हे माझं यश आहे, मी ही गाडी वापरतो, मी हे शर्ट वापरतो, मी हे दिसतं, हे तुम्ही दाखवायची गरज नाहीये. ते लोकांना दिसलं पाहिजे, आणि जे दिसतं ते असतं. आणि आम्ही तेच म्हणतो, दिखेगा तो बिकेगा. आमच्या जाहिरात क्षेत्रामध्ये आम्ही म्हणतोच. लोगो का काम है कहना हा नेमका काय उपक्रम आहे? व्हायब्रंट रिस्पॉन्स लोगो बद्दल काय सांगाल? लोगो का काम है कहना असं आम्ही नेहमी म्हणतो. त्याच्यात 2 पार्ट आहे सर ॲक्च्युली, की लोगो जसा असतो तो दिसला पाहिजे लोकांना. एक, जसं मी आता मगाशी म्हणलो, दिसला पाहिजे. लोगो हा दिसला पाहिजे, तो फक्त दिसला नाही पाहिजे, त्याच्यामागची कन्सेप्ट लोकांना कळली पाहिजे. अच्छा, म्हणजे लोगो का काम है कहना. बरेचसे तुम्ही 1 वर्षाचा मुलगा तुमच्या घरात असेल, 6 महिन्याचा मुलगा तुमच्या घरात असेल सर, तो कार्टून बरोबर लावतो, तो सोनी बरोबर लावतो, तो झी TV बरोबर लावतो. त्याला वाचता येत नाही, त्याला TAG वाचता येत नाही, त्याला POGO वाचता येत नाही, त्याला पोगो वाचता येत नाही, कार्टून वाचता येत नाही. पण तो का लावतो? त्याच्या माइंडसेटमध्ये तो जो युनिट आहे ते युनिट त्याच्या डोक्यात बसलेलं असतं. बऱ्याच वेळा तुम्ही जाताना तुम्हाला गोदरेज दिसतं, तुम्हाला जी खालून दिसतो, तुम्हाला कलरवर तुम्ही बऱ्याच ब्रँड ओळखता, तुम्ही निरमा बरोबर ओळखता, तुम्ही लाईफ बॉय बरोबर ओळखता. याला कारण काय की तुमच्या डोक्यात ते युनिट गेलेलं असतं. तुम्हाला वाचता येऊ न येऊ, बरेच अडाणी लोक असतात त्यांना लिहिता वाचता येत नाही, पण ते प्रॉडक्ट बरोबर आणतात, कारण त्यांच्या डोक्यामध्ये ती कन्सेप्ट असते, ती युनिट त्यांच्या डोक्यात बसलेलं असतं. ते युनिट जोपर्यंत तुम्ही डोक्यात घालत नाही तोपर्यंत तो लोगो सक्सेस होत नाही. म्हणून आम्ही म्हणतो की लोगो का काम है कहना.
त्याच्यात ते मग बरेच 2-3 प्रकार असतात. आमचा व्हायब्रंटचा जर तुम्ही लोगो नीट बघितला त्याच्यामध्ये, तर मी व्हायब्रंटच्या लोगोमध्ये बऱ्याच लोकांना गैरसमज असतो, की हे काळा कलर वापरू नये, ब्लूज कलर वापरला पाहिजे, व्हाईट कलर वापरला पाहिजे. माझं व्हिजिटिंग कार्डच्या उजव्या बाजूलाच माझा लोगो पाहिजे, माझ्या डाव्या बाजूलाच माझं अमुक पाहिजे, माझं नावच अमुक पाहिजे. ह्या बऱ्याच समजुती असतात. नाही असं नाही. तो त्याचा भाग आहे समजुतीचा. पण माझ्या मते ब्लॅक कलर वाईट नाही, कुठलाच कलर वाईट नाही. आता आमचा व्हायब्रंट जर तुम्ही बघितला, तर त्याच्यामध्ये माझी कन्सेप्ट अशी आहे, की ब्लॅक ब्युटी, गोल्डन सक्सेस. त्याच्यामध्ये ब्लॅक कलर आहे. ब्लॅक कलर याच्यासाठी आहे, की ब्लॅक हा स्वयंभू कलर आहे. याच्यामध्ये कुठलाच कलर कुठला कलर मिक्स केल्याने ब्लॅक कलर होत नाही. ब्लॅक ब्लॅक आहे. म्हणून तो स्वयंभू कलर मी वापरला आहे. दॅट इज आम्ही स्वयंभू आहोत. आम्ही कुणाशी हितगुज करत नाहीये, कोणाची सोबत आम्ही काम करत नाही, कोणालाही सोबत घेऊन आम्ही काम करत नाहीये. हा त्यामागचा उद्देश आहे. हा स्वयंभू कलर आहे ब्लॅक. म्हणून आम्ही ब्लॅक ब्युटी आणि गोल्डन सक्सेस हा आमचा लोगोच्या मागचा एक कन्सेप्ट आहे. ते प्रत्येकाला सांगणे गरजेचं आहे का? तर नाही. पण ते दिसलं पाहिजे लोकांना. लोगो पाहिल्या त्याच्या मागचा कन्सेप्ट लोकांना कळली पाहिजे. आणि लोगो जसं मी तुम्हाला म्हणलो आता, की व्हिजिटिंग कार्डवर पण शोभला पाहिजे आणि मोठा बोर्ड असेल 100 बाय 100 फुटाचा होर्डिंग असेल, त्याच्यावर पण तो लोगो दिसला पाहिजे. दोन्हीकडे त्या लोगोने न्याय दिला पाहिजे. तो लोगो सक्सेस होतो आणि तो लोगोवरच त्याचं पुढचं भवितव्य अवलंबून असतं त्यांच्या बिझनेसचं. म्हणून लोगो का काम है कहना आम्ही नेहमी म्हणतो. प्रत्येकाला मी सजेस्ट करतो, छोट्या उद्योगापासून तर मोठ्या उद्योजकापर्यंत प्रत्येकाला आम्ही विनंती करतो, की सर सगळ्यात पहिले तुम्ही लोगो क्रिएट करा, इन्क्लुडिंग टॅगलाईन. टॅगलाईन पण डिपेंड असतं. आता माझी टॅगलाईन आहे, अ स्कायलाईन ऑफ डिव्हाइन सक्सेस. म्हणजे आमचं आकाशस्पर्शी यश आहे आणि तेही दैवी आहे. म्हणजे यश तर आहेच, आकाशस्पर्शी तर आहेच आणि त्यातलं आणखी दैवी पण आहे. म्हणजे देवावर विश्वास प्रत्येकालाच आहे. तो मान्य करायलाच लागतो प्रत्येकाला. ते दैवी यश आम्ही त्यांच्या इनडायरेक्ट त्यांना संपादन करून देतो. हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून लोगो का काम है कहना हे असलंच पाहिजे. तुमचा लोगोनी बोललं पाहिजे. तुमचा लोगो प्रेझेंट असला पाहिजे. तुमचा लोगो लोकांशी बोलला पाहिजे. तुम्ही काही न बोलता. ते तुमचं अर्ध सक्सेस तुम्हाला तिथेच मिळतं. आणि मग बाकीचा विषय तुम्ही जे काय काम करताय, तुमचं क्रिएटिव्हिटीचं काय आहे, तुमची कन्सेप्ट काय आहे, तुमची मीडिया प्लॅन काय आहे, त्याच्यावर बाकीच्या गोष्टी डिपेंड असतात. बाकीचं लोगोच्या व्यतिरिक्त बाकीची तुमची जडणघडण जाहिरातीची प्रोसेस काय आहे त्याच्यावर डिपेंड असतं. पण जाहिरातीचा तुमचा लोगो आणि तुमच्या बिझनेसचा प्रती असलेल्या तुमचा बिझनेस रिप्रेझेंट करण्याचं काम लोगो करतो. म्हणून अर्धं काम तुमचा लोगोच करतो. म्हणून आम्ही नाही म्हणतो लोगो का काम है कहना. त्या लोगोतूनच कळलं पाहिजे की तुमचा व्यवसाय काय. अर्थातच लोगोवरनं अगदी सहजतेने कळलं पाहिजे, लोगोवरनं किंवा लोगोच्या टॅगलाईनवरनं, की तुम्ही काय काम करता. काय काम करता. बऱ्याच वेळेला मित्र त्या क्षेत्रात जाता म्हणून आपणही त्या क्षेत्रात जातो किंवा घरचे सांगते की तू इकडे जा. तर तुमचा प्रवास कसा होता, की तुम्ही ह्या क्षेत्राकडे कसं वळलाय? म्हणजे कशा पद्धतीने इंटरेस्ट क्रिएट झाला आणि ती जर्नी कशी होती आणि इथपर्यंत तुम्ही आज आलात? नाही काय होतं, मी खूप लहानपणापासून मला पब्लिसिटी आणि जाहिरात क्षेत्राची आवड होती एक. मी कॉलेजला असताना जे स्थानिक पेपर आहे, लोकमत, सकाळ, आमच्याकडे जे काही पेपर असतील त्याचे मी प्रतिनिधी म्हणून काम करायचो. म्हणजे आमच्या कॉलेजला गॅदरिंग झालं, त्याचं रिपोर्टिंग करायला लागायचं. कुठली ॲक्टिव्हिटी झाली, आंदोलनं झाली, विद्यार्थी संघटनांमधली कुठले न्यूज असतील, त्या न्यूज मला द्यायला लागायच्या. तर त्यामधून मला आवड निर्माण झाली त्याच्यामध्ये. आणि नंतर मी विचार केला, की ह्या गोष्टीमध्ये आपण सगळं शिकतो. त्याच्यानंतर मी एखाद्या मीडिया हाऊसमध्ये मी सर्क्युलेशनचं काम केलं. मी जाहिरात क्षेत्रासोबत काम केलं. मग मला त्यात आवड निर्माण झाली, की जाहिरात क्षेत्र किती छान आहे. म्हणजे कमीत कमी कालावधीमध्ये, कमीत कमी कल्पकतेमध्ये आपण किती वास्ट आणि किती मोठ्या प्रमाणात पुढे जाऊ शकतो. आणि त्यात आवड निर्माण झाली. सुदैवाने ती आवडच पुढे माझे करिअर म्हणून मला आवडलं आणि त्यात करिअर म्हणून मी पॅशनलाच फॅशन केलं. सही. वा. पण नेमकं काय करतं व्हायब्रंट रिस्पॉन्सचं? नेमकं काय काय काम करतं? कशा पद्धतीने काम चालतं? तुमची टीम साईज किती आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज एवढा तुमचा मोठा पसारा वाढला आहे, म्हणजे लोकांकडे काम नाही पण आज तुमच्याकडे लाईन लागून काम आहे. तर काय व्हायब्रंट रिस्पॉन्सने असं काय युनिक केलं की जेणेकरून आज एवढा तुमचा मोठा क्लायंट बस आणि सक्सेस मिळालं तुम्हाला? एक सगळ्यात महत्त्वाचं आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. तर आम्ही व्हायब्रंट थिंकिंग म्हणतो. आमचं नावच व्हायब्रंट आहे. तर आम्ही प्रत्येक गोष्टी विचार करताना व्हायब्रंट थिंकच करतो. थिंक व्हायब्रंट हे आमचं एक ब्रीदवाक्य असतं. मी प्रत्येक गोष्टी आमच्या टीमला मी नेहमी म्हणतो, की कुठलंही तुम्ही नवीन क्लायंट आला आपल्याकडे किंवा नवीन क्लायंटची कुठली रिक्वायरमेंट आली, की पहिले तुम्ही आउट ऑफ बॉक्स विचार करा. रेग्युलर कुठला विचार करायचा नाही. एक म्हातारी लहानपणी मेली. मी नेहमी आमच्या टीमला सांगतो, अशी कोड मी नेहमी टाकतो. एक म्हातारी लहानपणी मेली म्हणजे काय? 2 अर्थ असतात. प्रत्येकजण विचार करतो म्हातारी लहानपणी कशी मरू शकते एखादी. बरं मी त्यांना सांगतो 90 वर्षाची होती. मग कशी मेली? मग त्यांना मला सांगायला लागतं, की बाबा आपण लहानपणी म्हणायचो ना, की माझी आजी लहानपणी मेली. म्हणजे तिच्या लहानपणी ती मरत नाही, आपल्या लहानपणी. एक विचार करण्याची एक विचारसरणी असते. तुमचा एक व्ह्यू असतो बघण्याचा. तो कल्पक व्ह्यू तुमच्यात तो आला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि म्हणून मी नवीन क्लायंट आला, की आमच्याकडे नेहमी म्हणतो आम्ही, की आम्ही ब्रँड डेव्हलपमेंट प्लॅनसाठी काम करतो, मीडिया प्लॅनसाठी काम करतो. ब्रँड डेव्हलपमेंट मीडिया प्लॅनमध्ये आपण बेसिकली काम करतो. म्हणजे एखादं
प्रॉडक्ट असेल त्या प्रॉडक्टनी काय केलं पाहिजे त्याचा आम्ही सुरुवातीला सगळ्यात अगोदर एक त्यांना प्लॅन देतो. अच्छा. नॉट नेसेसरी त्यांचं बजेट किती आहे, त्यांना कधी करायचं आहे, किती हातात त्यांच्या वेळ आहे, हा दुय्यम पार्ट आहे. पण त्या प्रॉडक्टसाठी किंवा त्या कंपनीसाठी तुम्ही काय काय केलं पाहिजे, अगदी म्हणजे लोगो तयार करण्यापासून ते त्यांच्या परचेस करेपर्यंतच्या वेबसाईटपर्यंत किंवा त्यांच्या होर्डिंगच्या आउटडोअरपर्यंत जाईपर्यंत हे सगळं प्लॅन आम्ही त्यांना सुरुवातीला देतो. का की त्याला त्याची आयडिया आली पाहिजे की हे आपण खूप प्रायमरी बेसला होता आत्ता आणि याच्यापुढे आपल्याला खूप अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. हा त्या एक तर उद्देश त्याला आला पाहिजे. आणि दुसरे विषय त्याच्यामध्ये त्याला गांभीर्य आलं पाहिजे त्याच्यामागे. तो आमचा उद्देश असतो. आता नॉट नेसेसरी की त्यांनी सगळ्या त्या गोष्टी केल्या पाहिजे. उदाहरणार्थ आम्ही 100 गोष्टी त्याच्यात सांगितल्या की तुम्ही लोगो करा, होर्डिंग करा, पीएमटी करा, ऑटो करा, आयआरडी बलून करा, तुम्ही ब्रोशर करा, तुम्ही ई ब्रोशर करा, सोशल मीडिया करा वगैरे वगैरे. खूप खूप वास्ट गोष्टी आहेत, हजार लाख गोष्टी आहेत जाहिरातीमध्ये करण्यासारख्या. पण सगळ्या गोष्टी त्यांनी कराव्या क्या? तर अजिबात नाही. प्रत्येकाचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे. प्रत्येकाचा पोटेन्शियल क्लास वेगवेगळा आहे प्रत्येकाचा. साबण एक तुम्ही घेतला तर त्या साबण यूज करण्याचा पोटेन्शियल क्लास प्रत्येकाचा वेगळा आहे. त्याची किंमत जर ₹10 असेल तर त्याचा पोटेन्शियल क्लास वेगळा आहे. त्याचीच किंमत समजा ₹100 असेल तर त्याचा यूज करणारा क्लास वेगळा आहे. त्याचीच किंमत ₹1000 असेल तर त्याचा यूज करणारा क्लास वेगळा आहे. मग तो क्लास कुठला मीडिया वापरतो, मग तो मीडिया पण आम्हाला त्यांना द्यायला लागतो. म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही असं बघता की तुम्ही कोल्ड्रिंक घ्यायला गेलात तर तुम्हाला साधं कोल्ड्रिंक पण मिळतं आणि एक कॉर्पोरेट आणि चांगलं कोल्ड्रिंक पण तुम्हाला मिळतं. पण ते कोल्ड्रिंक तुम्हाला ₹20त मिळतं. म्हणजे तुम्ही आजही छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही दुकानात गेले की तुम्ही आजही म्हटलं मला बिस्लरी द्यावं, तर तुम्हाला बिस्लरी द्या म्हणजे तो ड्रिंकिंग वॉटर देतो. पॅकेजड ड्रिंकिंग वॉटर देतो. पण लोकांना हे कळत नाही की मी बिस्लरी मागितली, मला बिस्लरीच दिली पाहिजे. हा एक्स्ट्रा ब्रँड सक्सेस आहे. झेरॉक्स द्या. झेरॉक्स हा ब्रँड नाही, झेरॉक्स ही मशीन आहे. तो कॅननवर झेरॉक्स काढतो. पण देतो मात्र तो मागताना झेरॉक्सच मागतो. गोदरेजचं कपाट आहे माझ्या घरी. गोदरेज त्याच्याकडे फॅब्रिकेशन केलेलं कपाट असतं. पण तो गोदरेजचं कपाट आहे माझ्या घरी आजही असं म्हणतो. हे आम्ही एक्स्ट्रा सक्सेस आहे ब्रँडिंगचं. हे आम्ही डालडा तूप. आजही आपण डालडाच म्हणतो. वनस्पती कोणी म्हणत नाही. मी गावरानी तूप वापरतो किंवा डालडा तूप वापरतो. असंच आपण म्हणतो. तर डालडा इज अ ब्रँड. हे एक्स्ट्रा झालेले ब्रँड आहेत. ह्या लोकांनी खूप एक्स्ट्रा ब्रँड त्यावेळी केलेत आणि बेसिक ब्रँडमध्ये केले. आउट ऑफ बॉक्स विचार करून केलेत. तसा प्रत्येकाचं ब्रँडिंग झालं पाहिजे. म्हणून आम्ही ब्रँड डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज प्लॅन आम्ही सुरुवातीला प्रत्येक क्लायंटला देतो. तो छोटा असो, मोठा असो, मिडल असो, रिटेल असो, कॉर्पोरेट असो. ही थीम प्रत्येकाला सेम आहे. सेमच आहे. ब्रँड डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज प्लॅन आम्ही हे त्यांना मीडिया प्लॅन आम्ही सुरुवातीला देतो. त्याच्यावर आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो. त्यांच्या बजेट वाईज त्यांना हळू जसं त्यांचं बजेट असेल, अगदी त्यांचं बजेट ₹100 असेल तरी चालेल. पण ₹100 युटिलायझेशन त्यांना 100% झालं पाहिजे. 100% झालं पाहिजे. तुम्ही स्टेप बाय स्टेप जा. आज ₹100 खर्च करा, मग 200 करा, मग 500 करा, 1000 करा, 5000 करा, 5 लाख करा. स्टेप बाय स्टेप तुम्ही जा. पण त्या मीडिया प्लॅननुसार जर तुम्ही गेलात ना, तर तुमचा प्रॉडक्ट आणि तुमचं जाहिरात आहे ते सांगड व्यवस्थित जमते आणि त्या प्लॅनवर आपण काम करून तुम्हाला सक्सेस मिळतं. एखाद्या नवीन व्यावसायिकाला जर जाहिरात करायची वाटली तर ती कशा पद्धतीने त्याचा प्लॅन केला पाहिजे, कुठे केले पाहिजे आणि कुठले कोणाची मदत घेतली पाहिजे साधारण? मी तेच तुम्हाला म्हटलं मगाशी की आता तेच फॅट झालं. काय झालं की आता सोशल मीडियावर इन्स्टाला तुम्ही जाहिरात दिली, तुम्ही बुस्टिंग केली, एक ₹5,000 बुस्टिंग केली की आपण असं वाटतं की मला इन्क्वायरी आल्या पाहिजे. असं वाटतं त्याला की मला प्रतिसाद मिळाला पाहिजे, मला रिस्पॉन्स पटकन मिळाला पाहिजे. असं होत नाही. रिस्पॉन्स हा ब्रँडिंग आणि रिस्पॉन्स हे नेहमी एका नाण्याच्या दोन बाजू आहे नेहमी. आम्ही नेहमी आमच्या क्लायंटला सांगतो की सर आम्ही जाहिरात तयार करताना विचारतो मी, सर तुम्हाला कशी पाहिजे, म्हणजे तुम्हाला ब्रँडिंग ओरिएंटेड जाहिरात पाहिजे का रिस्पॉन्स ओरिएंटेड जाहिरात पाहिजे? प्रत्येकाचं जनरली 90% लोकांचं म्हणणं पाहिजे की मला रिस्पॉन्स ओरिएंटेड जाहिरात पाहिजे. कारण त्यांनी गुंतवलेले पैसे असतात, त्याचे पटकन पैसे त्याला पाहिजे असतात. पण फार कमी असे लोक असतात, एक 30-35% की ते म्हणतात की त्याची सांगड घाला, किमान नका ब्रँडिंग ओरिएंटेड करू, पण मला सांगड घालून द्या 50-50. मला ब्रँडिंग पण झाली पाहिजे आणि मला प्रतिसाद पण आला पाहिजे. भले एका दिवसात मला 100 इन्क्वायरी नाही आल्या तरी चालेल, 50 इन्क्वायरी आल्या तरी चालतील, पण 50% मला ब्रँडिंग पण झाली पाहिजे. मग अशा पद्धतीचा आम्ही एक क्रिएटिव्ह तयार करतो. त्याच्यामध्ये त्याचं लोगोपासून त्याची कन्सेप्ट मी जसं मगाशी म्हणलो, एक थीम असते जाहिरातीला, एक फ्लो असतो जाहिरातीला, एक प्रोसेस असते जाहिरातीला. ती आम्ही आमच्याकडे जे इनहाऊस आमच्याकडे जी टीम आहे त्याच्यामध्ये आर्ट डायरेक्टर आहे, त्याच्यानंतर ग्राफिक डिझायनर आहे, कमर्शियल आर्टिस्ट आहे, प्रत्येकाचे काम वेगवेगळे आहे, कॉपी रायटर आहे, तो कॉपी तयार करतो. कॉपी तयार केल्यावर पण आमच्याकडे व्हिज्युअलाइज करणारे लोक आहेत, व्हिज्युअल झाल्यावर पण कॉपी करणारे लोक आहेत. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही 2 ऑप्शन तयार करतो. कॉपी रायटर पहिले कॉपी लिहितो, त्याच्यावर व्हिज्युअल तयार केलं जातं, आणि व्हिज्युअलायझर पहिले व्हिज्युअल तयार करतो, मग कॉपी रायटर त्याच्यावर कॉपी लिहितो. अशा दोन्ही प्रकारे जाहिरात द्या. आणि सुदैवाने आमच्या तरी जाहिराती अशा असतात, आमच्या क्लायंटला दोन्ही जाहिराती आवडतात. अरे दोन्ही जाहिराती छान आहेत, मग त्यानिमित्ताने आपल्याला एक ऑर्डर द्यायची, डबल ऑर्डर मिळते. हा एक फायदा असतो. पण दोन्ही जाहिराती थोडीच झालेल्या असतात. अच्छा, हा त्यामागचा उद्देश. ब्रँडिंग आणि मार्केटिंग मधला काय फरक आहे? ब्रँडिंग हा थोडक्यात आयुर्वेद आहे आणि रिस्पॉन्स हा लगेच तुम्हाला इन्स्टंट रिस्पॉन्स मिळतो, असा त्याच्यामध्ये फरक आहे. त्याच्यामध्ये मी तेच म्हटलं, तुम्हाला लॉंग विजन असेल
तर तुम्ही ब्रँडिंगकडे नक्की वळले पाहिजे. ब्रँडिंग एका दिवसात होत नाही. हम्म. कुठलीही गोष्ट तुम्हाला लाँग सक्सेस तुम्हाला पाहिजे असेल किंवा कायमस्वरूपी उपचार जर तुम्हाला पटकन त्याचा सक्सेस पाहिजे असेल तर ते एका दिवसात होत नाही, हा. एका रात्रीत होत नाही. त्याला तुम्हाला एक सफिशियंट वेळ द्यायला लागतो. दोघांची सांगड आम्ही घालून देतो. तुम्हाला मागाशी जे म्हणलो की ब्रँडिंग ओरिएंटेड आणि रिस्पॉन्स ओरिएंटेड दोघांची आम्ही सांगड घालतो. पण ब्रँडिंग ओरिएंटेड तुम्हाला सोडून काम करून चालत नाही, किंवा प्रतिसाद ओरिएंटेड किंवा रिस्पॉन्स ओरिएंटेड तुम्ही फक्त त्याच्यावर काम केलं तर दॅट इज टेम्पररी, ते परमनंट होत नाही. फॉर्म हा टेम्पररी असू शकतो. फॉर्म जो असतो एखाद्या क्रिकेटरचा तो कायमस्वरूपी असतो. तो फॉर्म तुमचा टिकला पाहिजे आणि तो अच्छा. अविरत टिकला पाहिजे. म्हणून दोन्ही ओरिएंटेड जर तुम्ही जाहिरात केली तर ते तुमच्यासाठी चांगले असतात. आता काही काही जाहिराती या खूप फेमस झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर ती मुलगी एक निरमा पावडरची जाहिरातीमध्ये ते फिरते आणि हो वॉशिंग पावडर निरमा, हो हो तर ती एवढी फेमस का झाली? किंवा साबणांमध्ये संतूरचीच की असली खूपसुरती का राज संतूर, किंवा थंडा थंडा मतलब नवरत्न बच्चन, तर अशा ह्या स्पेसिफिक जाहिराती किंवा हेच का फेमस झाले असं? आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. हम्म. म्हणजे पावडर त्यावेळी बऱ्याच होत्या, पण त्यांनी पावडर तयार करताना एखादी जाहिरात तयार करताना ती लोकांच्या मनापर्यंत रुजली पाहिजे. हां. त्या पद्धतीचं त्यांनी म्युझिक, त्या पद्धतीचं त्यांचं जिंगल आणि त्या पद्धतीचं प्रेझेंटेशन त्यांनी केलं. मुलगी घेणे किंवा पार्लेची तुम्ही एखादी ब्रँड अँबॅसेडर घ्या, पार्लेचा पुडा घ्या. आजही तुम्ही मॉलमध्ये गेलात की पार्लेचाच पुडा 90% 80% लोक का प्रिफर करतात? कारण तुम्हाला क्वालिटी पाहिजे. क्वालिटी. तुम्हाला नुसतं प्रेझेंटेशन त्याचं असून चालत नाही. त्याच्या बाजूचे बिस्किटाचे पुढे बरेच असतात ज्यांना खूप चांगलं पॅकेजिंग असतं. गोल्डन पॅकेजिंग, सिल्वर पॅकेजिंग, अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग, हे खूप प्रकारचे पॅकेजिंग झाले. पण तुम्हाला त्या पद्धतीचाच तो बिस्किटचा पुडा का आवडतो? कारण त्यांनी क्वालिटी पण मेंटेन केली आणि पॅकेजिंग पण मेंटेन केली आहे. आउट ऑफ बॉक्स थिंकिंग मी जसं तुम्हाला म्हणलो की निरमा असेल, संतूर असेल किंवा XYZ बऱ्याच असतील. अशा लोकांनी आउट ऑफ बॉक्स थिंकिंग केली. फेविकॉलच्या तुम्ही जाहिराती बघा. हो. फेविकॉलच्या जाहिराती आज अशा आहेत की तुम्हाला एक शब्द वापरायची गरज पडत नाही. दॅट इज 100% व्हिज्युअल ओरिएंटेड ॲडव्हर्टाइजमेंट आम्ही त्याला म्हणतो. एकही त्यात डायलॉग नाही, एकही शब्द नाही. पिन ड्रॉप सायलेन्स असतो. 10 सेकंड, 20 सेकंड, 15 सेकंड आणि त्याच्यावर तुम्ही पाहिल्या तुम्ही पिन ड्रॉप सायलेन्समध्ये ती जाहिरात अटेन्शननी बघता. दॅट इज सक्सेस. तो सक्सेस आहे. ते मनापर्यंत जाते जाहिरात. तुम्ही त्याच्यामध्ये आम्ही नवीन प्रकार आमच्या क्लायंटला नवीन सांगतो की तुम्ही टीव्ही कमर्शियल करताना एक 1.5 सेकंदाची 2 सेकंदाची सिग्नेचर ट्यून करा. सिग्नेचर ट्यून हा आम्ही आता प्रकार तुम्ही ऐकला असेल. टिंग टिंग टिंग. तुम्हाला कळते का रे दॅट इज ब्रिटानियाची ॲड आहे. हम में है हिरो. एंडिंगला जी ट्यून लागते तुम्हाला ती ट्यून कळते की ही हिरोची आहे. नॉट नेसेसरी की तुम्ही टीव्हीच्या समोर आहे. एखादी लेडीज किचनमध्ये जरी काम करत असली तरी तिला कळते का रे हिरोची जाहिरात लागली, अरे ब्रिटानियाची जाहिरात लागली. तिला पाहायची गरज नाही. करेक्ट. म्हणजे बोथ वे. म्हणजे एखाद्या प्रोडक्शनवर तुम्ही जो खर्च करताय ना तो खर्च तुमचा युटिलाइज झाला पाहिजे. जसं मी म्हणतो तुम्हाला की जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय त्या इन्व्हेस्टमेंटचं युटिलायझेशन झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला चांगली ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असणं खूप क्रमप्राप्त आहे. अच्छा. हा त्यामागचा उद्देश. चांगली ॲडव्हर्टायझिंग एजन्सी उद्योजकांनी शोधायची कशी? नाही, आता शोधायची कशी ते पण एक कारण प्रत्येक जण आपलं मार्केटिंग करतो आणि त्यामध्ये जनरली आता डिसिजन घेता येत बेसिक नाही. काय झालंय सर, आता जनरली तुम्ही 5वीतला 7वीतला 8वीतल्या मुलाला जरी तुम्ही एखादं शर्ट वडिलांनी सांगितलं की एक शर्ट आण तर तो सगळ्यात पहिले गुगल करतो. बारीक बारीक गोष्टी गुगल. त्याला साखर आणायची असेल तर तो गुगल करतो. त्याला नवीन शर्ट घ्यायचा आहे तो गुगल करतो. त्याला नवीन काही माहिती पाहिजे तर तो गुगल करतो. बरोबर. तर ह्या गोष्टी चेंजेस होत आहेत आपल्या याच्यामध्ये आणि त्यासाठी तुम्हाला टॉप 10 ॲडव्हर्टाइजमेंट इन पुणे, टॉप 10 ॲडव्हर्टाइजमेंट एजन्सी इन पुणे हे तुम्हाला सर्च करणं क्रमप्राप्त आहे. त्याच्यातही तुम्ही असला पाहिजे आणि त्याची तुम्हाला ते कळलं पाहिजे की ही आपल्याला आपण ₹100 मागतोय हा, तर हा त्याची सक्सेस येतंय का? एकदा दोनदा तुम्ही करा. मी असं म्हणत नाही की तुम्ही आमच्याचकडे या. बऱ्याच एजन्सी अशा आहेत की ज्या क्रिएटिव्ह काम करतायत आणि आमच्यासारख्या आहेत किंवा आमच्यापेक्षा चांगल्या पण एजन्सी आहेत की खूप सुंदर काम करतायत. ते तुम्हाला अनुभवाने तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता, त्यांच्यासोबत काम करू शकता. आता एवढं डिजिटल आलंय, सोशल मीडिया आलंय आणि याच्यात प्रिंट मीडियाचा उपयोग आता होतोय का किंवा त्यामध्ये? 100% होतोय सर. आजही मला तुम्ही जर बघितलं तर न्यूयॉर्क टाइम्सच्या 3 एडिशन निघतात दिवसातनं. आपल्याकडे आजही एका पेपरची एकच एडिशन निघते. एकच एडिशन आहे. तिथे दिवसातनं 3 एडिशन निघतात. भलेही त्यातले 1-2 डिजिटल असतील पण 3-3 एडिशन निघतात. त्यांच्याकडे एवढा डाटा आहे, त्यांच्याकडे एवढ्या पद्धतीचं सगळं मटेरियल आहे. आपल्याकडे ते मटेरियल नाही आहे. आपल्याकडे त्या पद्धतीचं अजून सायकोलॉजी नाही आहे. आपल्याकडे प्रत्येक गोष्ट आपल्याला मोबाईलवर हवी आहे. दॅट इज गुड. ती पण चांगली आहे. पण त्याला लिमिटेशन्स आहेत. काही जाहिरातीला तुम्हाला सकाळी उठून पेपर वाचणं हा एक सायकोलॉजीचा भाग आहे. हा तुमचा एक सवयीचा भाग आहे. ते तुमच्या आयुष्याचा एक अगणित सक्सेस आहे तुम्हाला की मला रोज उठल्या मला चहा जो लागतो तो पेपर वाचतानाच लागतो. तर ते तुम्ही सवय अजूनही आपल्या म्हणजे 30, 35, 40चा जो पिढी आहे त्याच्यात आजही आहे. नवीनमध्ये ती कमी झाली आहे. आता डिजिटल प्रिंट झाली आहे. पण प्रिंट हा प्रकार आजही चालू आहे आणि तो सक्सेस चालू आहे आणि तो भविष्यात
संपेल इतका लवकर असं मला वाटत नाही. डिजिटल पद्धतीचं चालू होईल, डिजिटल आता चालू आहे, त्याला खूप छान सक्सेस पण आहे. मी म्हटलं प्रत्येकाला सोल्युशन आपल्या हातात पाहिजे, प्रत्येकाला सोल्युशन आपल्या मोबाईलमध्ये हवे आणि ते मिळतंय असं नाही आहे. पण डिजिटल एजन्सी पण आपल्याकडे आहे. आता काळानुरूप तुम्ही बदलत गेल्या गेला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ मला 2 ब्रँडचं नाव मी नेहमी सांगेल, की Nokia आणि HMT. तुम्ही परिस्थितीरूप जर बदललात नाहीत, तर मग तुमचा HMT होतो, तुमचा Nokia होतो. एक वेळ अशी होती सर, कोणालाही तुम्ही विचारा, की प्रत्येकाच्या हातात Nokia मोबाईल होता. नोकिया मोबाईल होता. प्रत्येकाच्या मनगटावर HMT घड्याळ होतं. दुसरं माहितीच नाही, दुसरा ब्रँडच लोकांना माहीत नव्हता. पण जशी दिवस बदलले, जसं ब्रँडिंग बदलली किंवा काळ बदलला, त्या काळानुरूप तुम्ही अपडेटेड नाही झालात. तुम्ही जर अपडेटेड नाही झालात, तर तुम्ही अजूनही तसाच तुम्ही पूर्वीप्रमाणे राहाल. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो, की मेक ओव्हर करू नये का, ते 100% करा. तुम्ही बऱ्याच कॉर्पोरेट बँक्स बघा, मोठमोठ्या नामांकित बँक्स आहेत, त्यांनी स्वतःला मेक ओव्हर केलंय. म्हणजे तुम्ही मोबाईल कंपन्या बघा, स्वतःला मेक ओव्हर केलंय. पूर्वी हच होती, पूर्वी BPL होतं, त्याच्यापूर्वी AT&T होती. नंतर त्याचं वोडाफोन झालं. ते कुत्र्यांवर बराच खर्च केला कंपनीने. पण त्याचा सक्सेस त्यांना मिळाला. ॲक्सिस बँकची आमची UTI बँकची ॲक्सिस बँक झाली. त्यांनी टॅगलाईन पण सुंदर केली, एव्हरीथिंग इज सेम एक्सेप्ट द नेम. आमचं सगळं सेम आहे, फक्त आमचं नाव बदललं. पण नाव बदलाच्या मागे त्यांनी खूप सक्सेस केलं, खूप बदल केलेत त्याच्यामध्ये आणि अपडेटेड झाले. आणि हे अपडेटेड झाले म्हणूनच मार्केटमध्ये टिकून आहे. अशा पद्धतीचं तुमचा कुठलाही ब्रँड असेल, तुमची कंपनी असेल, तुमचं प्रॉडक्ट असेल, तुम्ही अपडेटेड झाला पाहिजे. मग आता सोशल मीडिया आले, तुम्ही सोशल मीडियावर अपडेटेड झाला पाहिजे. तुमचे पेज झाले पाहिजे, तुम्ही इन्स्टावर आला पाहिजे, तुम्ही फेसबुकवर आला पाहिजे. प्रत्येकाच्या हातात आज मोबाईल आहे. तुम्ही जर ते अगोदरच्या याच्यातलं जर तुम्ही राहिलात, तर तुम्ही अपडेट नाही झालात, तर मग तुमचा ब्रँड हळूहळू कमी होत जातो आणि नवीन ब्रँड पुढे येत जातात. त्यामुळे तुम्ही काळानुरूप बदललेच पाहिजे. जसं लाईफबॉय आजही आहे, संतूर आजही आहे, विको आजही आहे. बदलत चाललाय. त्यांनी चेहऱ्याचा ट्रेंड बदलवला, डिझाईनचा ट्रेंड बदलवला, मॉडेलिंगचा ट्रेंड बदलवला. आता ऋतिक रोशन आहे. पूर्वी जुने हिरो हिरोईन असायचे, आता नवीन हिरो हिरोईन येतात. अपडेटेड झाले, पण ब्रँड तोच आहे. हे बदल तुम्ही केला पाहिजे तुमच्या प्रोडक्टमध्ये. जसं तुम्ही नावं घेतली वोडाफोन, डोकोमो, एअरटेल, ह्या सगळ्यांना पण संपवलं जिओने. काय म्हणजे मला वाटतं 700-800 कोटी रुपये त्यांनी जाहिरातीवर खर्च केला जवळपास लॉन्चिंगसाठी. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की उद्योजक पॉम्पलेट आणि बॅनर वगैरे जे असतात, पॉम्पलेट स्टिकर पेपरमध्ये टाकतात, पण पाहिजे तसा रिस्पॉन्स काय त्यांना येत नाही. तर त्याचं काय कारण आहे? आणि अगदी म्हणजे 20 लाख 10 लाख टाकतात कॉपी, पण त्याचा रिस्पॉन्स काय त्या पद्धतीने येत. मी तेच सांगितलं सर, काय असतं एक फ्लो असतो. मी जसं तुम्हाला म्हणलो की जाहिरातीला एक फ्लो असतो, तसं लिफलेटला किंवा कुठलंही तुम्ही पब्लिसिटीचं मटेरियल करा, त्याला एक फ्लो असतो. म्हणजे बरेच लोक तुम्ही बघता, ते असे अनसक्सेस राहणारे 90% लोक कोण आहेत, की जे काळे, पिवळे, हिरवे, निळे कागदावर प्रिंटिंग करतात आणि लमसम प्रिंटिंग करून लमसम कुठे टाकतात. तर तसं होता कामा नये त्याच्यामध्ये असं असलं पाहिजे, की तुम्ही काय, तुमचं प्रॉडक्ट काय आहे, त्याच्यामागची थीम काय आहे आणि त्या पॅम्पलेटला तुम्ही काय केलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, की जर ते एखाद्याने भलेही तो वडापावला असेल, पण त्याने जर ते पॅम्पलेट एखाद्या जाहिरात कंपनीकडून तयार करून घेतलं असेल, तर जाहिरात कंपनी त्याच्यावर त्या वडापावच्या क्वालिटीवर, वडापावच्या दिसण्यावर, वडापावच्या स्थानावर, त्या माणसावर हेच त्याच्यावर काम करते आणि त्याच्यावेळेस ते एक फ्लोमध्ये तो लिफलेट तयार करते. तुम्ही लिफलेटमध्ये 2 सायकोलॉजी असतात लोकांच्या. पेपर उघडला की तुम्हाला लिफलेट दिसतं. लिफलेट दिसलं की तो एक तर पेपर खाली ठेवून लिफलेट वाचतो किंवा लिफलेट बाजूला फेकून पेपर वाचतो. 2 गोष्टी असतात. जर तुमचं लिफलेट रिस्पॉन्स ओरिएंटेड असेल, लिफलेट तुमचं अट्रॅक्टिव्ह असेल आणि लिफलेट तुम्हाला कॅची वाईज जर असेल, उदाहरणार्थ आमचा क्लायंट होता, वॉटर प्युरिफायर त्याचं प्रॉडक्ट होतं. त्याच्यावर आम्ही त्याला कॅप्शन टाकलं होतं, ऑफिसला रोज बैलगाडीने जाता काय? क्वेश्चन मार्क. लोक पेपर बाजूला ठेवून पहिले लिफलेट वाचतील. का बाबा, मी बैलगाडीने जात नाही ना ऑफिसला, मी आज गाडीवर जातो. मग आम्ही खरं लिहिलं होतं, की तुम्ही रोज ऑफिसला बैलगाडीने जाता काय? नाही ना. मग तुम्ही पूर्वी सायकलवर होतात, मग तुम्ही बाईकवर आलात, आता तुम्ही फोर व्हीलरनी ऑफिसला जातात. तुमच्या आयुष्यातले तुम्ही जे हे चेंजेस एक्सेप्ट केले, तर आजही तुम्ही माठातलं पाणी का पिताय? आमचं वॉटर प्युरिफायर वापरा. दॅट इज कॅच. तर ते कॅच झाल्यामुळे माणसाला ते प्रॉडक्ट लक्षात राहतं आणि तो ब्रँड लक्षात राहतो. म्हणून लिफलेट तुम्ही अशी केली पाहिजे. लिफलेट वाटण्याची पण एक पद्धत आहे, लिफलेट सर्क्युलेशनची पण एक पद्धत आहे. विशिष्ट माणसाकडेच तुम्ही ते दिलं पाहिजे. मी तर विनंती करेल सगळ्यांना, की तुम्ही जाहिरात एजन्सीच्या थ्रूच लिफलेट सर्क्युलेशन केलं पाहिजे. ते ऑफिशियल होतं. कारण तुम्ही लिफलेटवर जो खर्च करताय, समजा उदाहरणार्थ ₹1 तुम्ही एक लिफलेट खर्च करताय आर्ट पेपरवर, तो तुमच्याकडे ₹30 ₹40 शेकड्याने नेतो आणि तो बाहेर सारसबागेत आमच्याकडे ₹55 ₹60 शेकड्याने, ₹50 ₹60 शेकड्याने तिकडे विकतो. कारण ओल्या वेळेसाठी आर्ट पेपर लागतो. ही फॅक्ट आहे. हे फार कमी लोकांना माहिती आहे. ती जाहिरात एजन्सीच्या थ्रू तुम्ही जर ऑफिशियल सर्क्युलेशन केलं, तर ते पेपरच्या थ्रू सर्क्युलेशन होतं आणि त्याचा रिस्पॉन्स पण चांगला मिळतो. तुमच्या पोटेन्शियल क्लासमध्ये जातो. तुम्हाला ज्या एरियात सर्क्युलेशन करायचं त्या एरियातच ते सर्क्युलेशन होतं. म्हणून मी सजेस्ट करेल की त्यांनी एजन्सीच्या थ्रूच काम करावं. आजच्या आउटडोअर मार्केटिंग बद्दल काय काय सांगाल तुम्ही?
आउटडोअर मार्केटिंगबद्दल सर मी एकतर आउटडोअर मार्केटिंग कधी करावी हा एक प्रश्न आहे सगळ्यात अगोदर, की तुमची प्रसिद्धीच्या एक स्टेजेस ठरलेल्या आहेत प्रत्येकाच्या तुमच्या प्रॉडक्टच्या, की तुम्ही कुठल्या काळात कुठल्या प्रकारच्या जाहिरातीचं प्रकार तुम्ही सजेस्ट करावा. याच्यामध्ये आउटडोअरला आम्ही जेव्हा आणतो, जेव्हा आम्ही त्याचं ब्रँडिंग झालेलं असतं, तेव्हा आम्ही आउटडोअर सजेस्ट करतो ॲज अ एजन्सी म्हणून. आता तुम्हाला एखादा XYZ प्रॉडक्ट आहे. त्या XYZ प्रॉडक्ट सगळ्यांना माहिती झालंय किंवा प्रिंटमध्ये गेलंय, घराघरात पोहोचलंय किंवा जनरली नाव माहिती किंवा सोशल मीडियाच्या थ्रू त्यांना नाव माहिती. त्यांनी आउटडोअरकडे नक्की जावं. पण तुमची कंपनी नवीन आहे, तुमचं प्रॉडक्ट नवीन आहे आणि तुम्ही खूप 100 बाय 100चं LED होर्डिंग लावली मोठ्या चौकामध्ये. उपयोग काय? लोकांना काहीच त्याचं नावच उपयोग माहीत नाही किंवा ते काय करतं हे जोपर्यंत लोकांना कळत नाही, तोपर्यंत तुम्ही आउटडोअरला का यावं? बऱ्याच एजन्स्या किंवा नवीन एजन्स्या किंवा नवीन त्यातली लोकं त्याच्यामध्ये पडतात, की माझ्याकडे पैसा आहे, खूप खर्च आहे, मग तो अनवॉन्टेड होतो. पैसा असून तुम्हाला उपयोग असून न तो पैसा व्यवस्थित प्रमाणे त्याला एक फ्लो आला पाहिजे. त्याला विशिष्ट त्याचं विल्हेवाट व्यवस्थित लागली पाहिजे त्याच्या. म्हणून एजन्सीचं कामच ते असतं. आम्ही नेहमी म्हणतो, की डेव्हलपमेंट ॲडव्हायझिंग प्लॅनमध्ये आम्ही जे काम करतो, ब्रँड मीडियामध्ये किंवा मीडिया प्लॅनिंगमध्ये आम्ही जे काम करतो, ते मीडिया प्लॅनिंग देताना आम्ही स्टेप बाय स्टेप देतो. आम्ही आउटडोअर सुरुवातीला कधीच सांगत नाही. आम्ही त्यांना रिस्पॉन्स देतो, नंतर ब्रँडिंग ओरिएंटेड देतो, लोगो देतो, त्याच्यानंतर घराघरात पोहोचले पाहिजे किंवा त्याचं प्रत्येक व्हिजिटिंग कार्डपासून तर तुमच्या सोशल मीडियापर्यंत, जोपर्यंत तुमचं नाव लोकांना कळत नाही, तोपर्यंत तुम्ही आउटडोअरला जाऊ नये असं आम्ही नेहमीच सजेस्ट करतो. किंवा जाणार असाल तर मग 360 जा. अच्छा. वन टाईम. मग तुम्ही सोशल मीडिया पण करा, लोगो पण करा, लिफलेट पण करा, प्रिंट पण करा, बूस्टिंग पण करा आणि मग आउटडोअर पण करा त्याच्यामध्ये. पण आउटडोअरमध्ये मग काय करा हा पण एक विषय आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला काही-काहींचं एखादं क्लिनिक असतं, त्या क्लिनिकचं ओपनिंग आहे एका दिवशी. आता क्लिनिकवाला ब्रँडिंगकडे कशाला जाणार आहे? कारण तुम्ही रोज आमच्याकडे या क्लिनिक हे काही ब्रँडिंगचं नाही. मीडिया नाहीये किंवा क्लिनिकचं रोज आमच्याकडे रुग्णांनी यावं असं सायकॉलॉजी नसते जनरली. मग क्लिनिकच्या ओपनिंगच्या दिवशी आम्ही काय करतो, की एक लिफलेट त्या एरियामध्ये क्लिनिक सुरू झाले हे लोकांना कळलं पाहिजे एक. मग लिफलेटच्या थ्रू आपण त्यांना सजेशन देतो किंवा त्या एरियामध्ये चौकामध्ये आपण एलईडीचे काही बॉईज असतात, की जे एलईडीचे पॅनल घेऊन उभे राहतात. ते लोकल जाहिराती तिथं केल्या जातात. एखादं लोकल ब्युटी पार्लर असेल. आता ब्युटी पार्लर जर तुमच्या एखाद्या विशिष्ट एरियात असेल, समजा सिंहगड रोडला एक ब्युटी पार्लर आहे. तर येरवड्यावरनं त्यांच्याकडे कोण येणार आहे? नाही येणार. नाही येत ना कोणी. मग त्या ब्युटी पार्लरचा पोटेन्शियल क्लास कुठला? एरियातलाच. हम्म. मग त्या एरियासाठी एरियाचं जे पोटेन्शियल क्लास असेल त्या पोटेन्शियल क्लाससाठी आम्ही त्यांना तो मीडिया प्लॅन सजेस्ट करतो, की मग ओके. त्यांना त्या एरियातच पॅम्पलेट वाटलं पाहिजे. त्या एरियाच्या लोकल जाहिराती त्यांनी केल्या पाहिजे. त्या एरियात दिसेल अशा सोशल मीडियाच्या जाहिराती त्यांनी केल्या पाहिजे किंवा एरियामध्ये दिसेल अशाच पद्धतीने बोर्ड तयार केले पाहिजे. ही त्यामागचा उद्देश असतो. म्हणून आउटडोअरला कोणी जावं, कोणी जाऊ नये हे कॅल्क्युलेटेड वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. डिपेंड ऑन मीडिया प्लॅन. इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया याची कशी नेमकी सांगड घालायची? डिझाईन वाईज तर खूप विरोधाभास आहे दोघांमध्ये. म्हणजे आमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये टीव्ही, YouTubeला आम्ही आडव्या जाहिराती टाकतो आणि सोशल मीडियाला आम्ही उभ्या जाहिराती उभ्या टाकतो. जाहिरात. हा बेसिक फरक आहे त्याच्यामध्ये. म्हणजे शूटिंग करताना मला प्रश्न पडतो हे कुठे द्यायची आहे? म्हणजे तुम्हाला YouTubeला अपलोड करायची आहे का Instaला अपलोड करायची आहे? Instaला करायचं मला उभा मोबाईल धरायला लागतो. बेसिक इथून सुरुवात होते. पण इलेक्ट्रॉनिक मीडिया जर तुम्ही बघितलात, इलेक्ट्रॉनिक मीडिया खूप हवी आहे आत्ता. म्हणजे लोकांना हवाहवासा आहे. त्याच्यामध्ये टीव्ही कमर्शियल असतील, YouTubeच्या जाहिराती असतील किंवा LED असतील, LED होर्डिंग असतील. हा सगळा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे. टीव्ही आहे, FM आहे, रेडिओ आहे, जिंगल आहे, स्पॉट आहे. ह्या बऱ्याच गोष्टी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आत्ता गणल्या जातात. आता सोशल मीडिया हा वेगळा फॅक्टर आम्ही जनरली गणला जातो. सोशल मीडिया हा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये गणावा का नाही गणावा त्याचा विचार करण्याचा पार्ट आहे. पण सोशल मीडिया हा वेगळा पार्ट पडतो आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया हा वेगळा पार्ट पडतो. इलेक्ट्रॉनिक मीडियात काम करत असताना आम्ही एखाद्या टीव्हीला जर जाहिरात द्यायची असेल, तर टीव्हीला जाहिरात देताना पहिल्यांदा हा विचार करायला लागतो, की प्रॉडक्ट कुठले अगेन पोटेन्शियल क्लास कुठला आहे तुमचा, तो आपण विचार करतो. म्हणजे एखादी लोकल इलेक्ट्रिक बाईक असेल, तर इलेक्ट्रिक बाईक ही प्रोडक्शन त्याचं जर महाराष्ट्रात होत असेल आणि त्याचं डिस्ट्रिब्युटरशिप फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित असेल, महाराष्ट्राच्या बाहेर देत नसेल, तर तुम्ही नॅशनल चॅनलला देऊन काहीच उपयोग नाही त्या जाहिरातीचा. मग आम्ही त्यांना रिजनल चॅनल सजेस्ट करतो, जे महाराष्ट्रात दिसतात. पण तिथे ती जाहिरात केली पाहिजे. मग जाहिरात एअर करणं हा वेगळा पार्ट आहे आणि प्रोडक्शन करणं हा अगेन वेगळा पार्ट आहे. मग त्या इलेक्ट्रिक बाईक तयार करण्याची सगळी प्रोसेसपासून त्याची वैशिष्ट्य, त्याची ती किती चांगली आहे, इतरांपेक्षा ती किती छान आहे किंवा आमच्याकडे काय त्याचं वैशिष्ट्य आहे, आमचीच बाईक का घ्यावी, हे सगळं आम्हाला 10 सेकंडमध्ये दाखवायचं असतं. अख्खं त्याचं जे काय सगळं इतिहास आहे प्रॉडक्टचा, हा इतिहास आम्हाला फक्त 10 सेकंडमध्ये दाखवायला लागतो आणि तोही कॅची दाखवायला लागतो. लोकांच्या मनात रुचेल, पचेल अशा पद्धतीचा आम्हाला दाखवायला लागतो. याच्यासाठी मग कॉपीरायटर काम करतो, शूटिंगवाला काम करतो, आमचा कॅमेरामन त्याच्यावर काम करतो, कन्सेप्टवर आम्ही काम करतो. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत
आणि हे सगळं काम करत असताना प्रोडक्शनवरच अफाट खर्च होतो त्याच्यामध्ये. मग डिपेंड की तुम्ही त्याच्यात मॉडेल घेणार आहात का? मॉडेल घेणार आहात तर कोण घेणार आहात? त्याच्या बजेट तुमचा किती आहे? तुम्ही लोकल मॉडेल घेणार का? कॉर्पोरेट मॉडेल घेणार का? सेलिब्रिटी घेणार का? हा त्यामागचा एक वेगळा उद्देश आहे त्याच्यामध्ये. त्यांचं ब्रँड एम्बॅसेडर त्यांचा आहे का? ब्रँड एम्बॅसेडर असेल तर तो त्या जाहिरातीत काम करेल का? त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तसं आहे का? हे अनेक प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. आणि मग आम्ही प्रोडक्शन हा वेगळा पार्ट असतो आणि एअर करणं हा वेगळा पार्ट असतो. एअरचे अच्छा. पैसे वेगळे लागतात. मला अर्थ तुम्ही जे लोकल चॅनल आहेत आपली त्याची कॉस्ट खूप महाग आहे. लोकांना अजून असं वाटतं की खूप महाग आहे त्यामागे. पण खूप महाग आहे असंही नाही आहे. काही गोष्टीतलं खूप महाग आहे. तुमच्या बजेटवर डिपेंड असतात त्या गोष्टी. म्हणजे अगदी तुम्हाला खोटं वाटेल, आम्ही लोकल चॅनल जे आपल्या महाराष्ट्राचे आहेत मराठी, त्याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर बेसिक एक 700-800 हजारपासून पर ॲड असा रेट सुरू होतो. जी तुम्हाला छोट्या जाहिरातीला लागतात. म्हणजे इतका साधा तो विषय आहे. पण तो ब्रँडिंगचा पार्ट आहे तुमचा. त्याच्यात असं होत नाही की तुम्ही एक 10 सेकंदाची एक जाहिरात दिली की तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो. असं होत नाही. कारण 10 सेकंद मिस आउट होऊ शकतात. एका दिवसामध्ये तुम्हाला किमान 30, 25-30 जाहिराती तुम्ही रिपिटेशन्स जर दाखवली तर त्याचा उपयोग तिथून सुरू होतो पुढे. आणि दॅट इज नॉट फॉर वन डे. तुम्हाला ते अगेन अँड अगेन, अगेन अँड अगेन त्या जाहिराती तुम्हाला बिंबवाव्या लागतात लोकांना. मग लोकांना साधारण किती महिने बिंबवायला लागतात? डिपेंड तुमचं लोकल असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही आज त्यांना असं म्हणतो की तुम्ही रोज देऊ नका. हम्म. म्हणजे डेली सोप असते समजा उदाहरणार्थ. तर डेली सोप लेडीज बघितला तर लेडीज ओरिएंटेड एखादा प्रॉडक्ट असेल तर आम्ही त्यांना सजेस्ट करतो तुम्ही डेली सोपला द्या. किंवा पुरुषांचं एखादं प्रॉडक्ट असेल तर आम्ही त्यांना सजेस्ट करतो तुम्ही न्यूज चॅनलला द्या. न्यूज चॅनल. तर ह्या मी म्हणून म्हणतो तुम्हाला की तुमचं मीडिया प्लॅन काय आहे त्याच्यावर ह्या गोष्टी खूप डिपेंड असतात. तुमची एखादी जाहिरात एक 20,000 पण होते, काही 5 लाखात पण होते. तुमच्या याच्यावर डिपेंड आहे, तुमच्या कन्सेप्टवर डिपेंड आहे, तुमचं प्रॉडक्ट डिपेंड आहे, तुमच्या बजेटवर डिपेंड आहे. अगेन तुमची कुठली ॲडव्हर्टायझिंग तुम्ही सजेस्ट करता त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे काही काही ॲडव्हर्टायझिंग एजन्सी अशा पण आहेत की जे 20,000चं काम असेल तर ते 2 लाख पण सांगतील. किंवा काही चांगल्या पण आहेत आमच्यासारख्या 2 लाखाचं काम आहे ते 20,000 करून देतात. असं आहे. ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. अशा प्रकारे आपण त्यांना सजेस्ट करतो ॲज पर मीडिया प्लॅन. आता मार्केटमध्ये एवढी कॉम्पिटिशन झालेली आहे तर खूपच तोडक्या मोडक्या पैशात पण काही काही कामं करतात पण ते क्वालिटी पण नसते. अगदी. तर अशा वेळेस क्रिएटिव्ह कंपन्यांनी कसा त्याचा सामना करायचा? नाही आता काय असतं की हा जो सक्सेस मी म्हणून म्हटलं सर, हा जो सक्सेस आहे हा टेम्पररी सक्सेस आहे. हां. म्हणजे तुम्ही अजूनही तुम्ही सक्सेस बिझनेसमॅन बघा छोटंसं. जो बिझनेसमॅन स्ट्रगल करून वरती आलाय ना त्याचं सक्सेस लॉंग लाईफ आहे. लॉंग लाईफ. आणि ज्या बिझनेसमॅननी आता टेम्पररी झाले, ज्यांनी जास्त स्ट्रगल केलं नाही पण त्यांना सक्सेस मिळालं, हे सक्सेस त्यांचं टेम्पररी असतं. टेम्पररी. सेम अगेन ॲडव्हर्टायझिंगमध्ये आहे की तुम्ही ॲडव्हर्टायझिंगमध्ये कुठला मीडिया तुम्ही वापरताय. तुम्ही मीडिया जो तुम्ही आता मोठमोठी नावं घेतलीत, संतूरची नावं घेतलीत, तुम्ही झेरॉक्सची नावं घेतलीत, तुम्ही ब्रँडिंगची लाईफ बॉयची नावं घेतलीत. ही मोठी ब्रँडिंग का टिकून येत? तर ही आम्ही नेहमी म्हणतो की ब्रँड करणं हे सोपं एक वेळ, पण ब्रँड टिकवणं हे जास्त कठीण असतं. म्हणजे आजही आयडिया वोडाफोनच्या जाहिरातीत का लावलात? म्हणजे फार कमी जन्म झालेल्या मुलांना कळतं की आयडिया काय आहे आणि वोडाफोन काय आहे. तरी त्यांना जाहिराती का तयार करायला लागतात किंवा का मेंटेन ठेवायला लागतात? कारण तो ब्रँड त्यांना मेंटेनमेंट ठेवायचा असतो. म्हणून ब्रँड करणं जरी सोपं असलं, ब्रँड करणं जरी तुम्हाला वाटलं तरी तो ब्रँड टिकवणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं, कॉन्स्टंट. म्हणून म्हणतो की तुम्हाला हे अशी जी लोकं आहेत ते जाहिराती करतात, पण त्यांचं सक्सेस पण टेम्पररी असतं. त्यांचं यश हे लिमिटेड काळापर्यंत असतं. त्याच्यानंतर तो ब्रँड कोणाला ओळखत नाही. बरेच नावं असतात, बरीच अशी नावं आहेत की जे आले आणि गेले. लोकांना त्याचं आठवण पण नाही. म्हणजे कंटिन्यू लोकांच्या समोर राहण्यासाठी जाहिरात ही महत्त्वाची आहे. ब्रँडिंग असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमचा प्रॉपर मीडिया प्लॅन असणं गरजेचं आहे आणि तो कॉन्स्टंट असणं गरजेचं आहे. मीडिया प्लॅन हा 3 महिन्याचा बनतो, 6 महिन्याचा की डायरेक्ट वर्षभराचा? नाही, वर्षभराचा पण बनतो, 2 महिन्याचा बनतो. तुमचं प्रॉडक्ट कसं आहे आणि तुम्ही किती वेळ त्याला ठेवणार आहात मार्केटला त्याच्यावर तो मीडिया प्लॅन अवलंबून असतो. तुमचं एखादं प्रॉडक्ट आहे जे लॉंग लाईफ चालणार आहे. तुमचं एखादं साधा आमचा एक क्लायंट होता एक म्हणजे त्यांनी मुलतानी मातीचा त्याचा ब्रँड होता. तो म्हणजे मुलतानी माती जर तुम्ही ऑनलाईन तुम्ही याला Amazonला सर्च केलं तर 100 ग्रॅम तुम्हाला 200, 250, 300 असे आणि तसं पाहायला गेलं तर 30 आणि 35 रुपये किलोनी तुम्हाला मुलतानी माती मिळते. हो. म्हणजे अगेन डिपेंड ऑन युअर पॅकेजिंग की तुम्ही पॅकेजिंग कसं करताय आणि नॉट ओन्ली फॉर पॅकेजिंग केल्यावर पण तुम्ही त्याचं मार्केटिंग कसं करताय त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही डिस्ट्रिब्युटरशिपवर मार्केटिंग करताय का डायरेक्ट ऑनलाईन डेस्कवर तुम्ही मार्केटिंग करताय त्याच्यावर डिपेंड आहे. मग त्याच्यावर दोघांचे मीडिया प्लॅन हे वेगवेगळे असतात. अच्छा. मग त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगसाठी वेगळा, मॅन्युफॅक्चरिंगसाठी वेगळा, प्रोडक्टसाठी वेगळा, सगळ्यांसाठी वेगळा. अगदी. आम्ही विचारतो की तुम्ही त्याचं मार्केटिंग कसं करणार आहात? तुम्ही डिस्ट्रिब्युटरशिपनी करणार आहात चॅनल वाईज की डायरेक्ट शॉर्टकट करणार आहात मीडियाच्या थ्रू किंवा सोशल मीडियाच्या थ्रू? मग त्याच्यावर आमचं मीडिया प्लॅन अवलंबून असतं. अच्छा. हे टीव्ही रेडिओ सिग्नेचर ट्यून म्हणजे काय? मी तुम्हाला मागे सांगितलं सिग्नेचर ट्यून म्हणजे असं ट्यून की जे तुम्हाला समोर न बघता तुम्हाला ब्रँड ओळखता आला. अशा काही 1-2 ट्यून? मी तुम्हाला मगाशी म्हणलो की टिंग टिंग डिडिंग ती सिग्नेचर ट्यून आहे किंवा ही हिरोची आहे. अशा बऱ्याच उदाहरणं तुम्हाला देता येतील की नॉट नेसेसरी की तुम्ही टीव्हीच्या समोर आहात किंवा नॉट नेसेसरी की तुम्ही ते बघताय.
तुम्ही जरी ऐकलं तरी तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता की हा तो ब्रँड आहे. तो ब्रँड. त्याला आम्ही सिग्नेचर टोन म्हणतो बऱ्याच वेळेला. सोशल मीडिया हा आता एकदम ॲग्रेसिव्ह झाला आहे. म्हणजे एका मिनिटात अगदी एखादी हो. बातमी व्हायरल होते. तर सोशल मीडिया हा प्रोडक्ट वाढीसाठी जाहिरात क्षेत्रातील शॉर्टकट आहे का? नाही, मी परत तेच सांगेल तुम्हाला की हे तुमचं प्लॅनिंग कशावर आहे त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही छोटंसं एक प्रॉडक्ट आहे जे टेम्पररी प्रॉडक्ट तुमचं, हं. तर तुम्ही सोशल मीडियाला टाकू शकता. पण सोशल मीडियामध्ये पण खूप मोठा गैरसमज आहे लोकांना. म्हणजे जे नवीन उद्योजक आहेत आमचे किंवा नवीन जे तरुण-तरुणी आमच्या ज्या उद्योगमध्ये वळतायत, की प्रत्येकजण आता उद्योग गरजेचा आहे. म्हणजे उद्योग प्रत्येकाने करणं खूप क्रमप्राप्त आहे. प्रत्येकजण व्यावसायिक बनला पाहिजे आणि बनलाच पाहिजे. पण व्यवसाय करणं हे तुम्ही व्यावसायिक त्याच्या पहिले तुम्ही सक्सेस व्यावसायिकांची तुम्ही स्टडी केला पाहिजे. ते काय केलं पाहिजे? तुम्ही लाँग लाईफ त्याच्यात उतरणार आहात का? ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्याच्यामध्ये टेम्पररी जर तुमच्याकडे प्रॉडक्ट असेल, तर ते टेम्पररी प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या आजही लोकांना, कॉमन मॅन लोकांना किंवा नवीन उद्योजकांना आजही कळत नाही, की हे माझं पेज आहे आणि हे माझं अकाउंट आहे. हं, हं. Facebookच्या बाबतीत. हो, बरोबर नाही का? तो नेहमी तेच सांगतो, की नाही, नाही, ही जाहिरात मी Facebookला रोज टाकतो. ही मी क्रिएटिव्ह तयार करतो. ही क्रिएटिव्ह मी रोज एक नवीन पोस्ट टाकतो. पण ती पोस्ट तो त्याच्या अकाउंटला टाकत असतो. अकाउंटला टाकल्यामुळे होतं काय, त्याचे जे फ्रेंड फ्रेंड्स सर्कल आहे आहेत 500 त्यांना दिसतं. बाकी जनरल लोकांना ते दिसत नाही. पण तुम्ही जर ती पेज तयार केलं असेल आणि पेज जर तुम्ही एरिया वाईज त्याला पोस्टिंगला लावलं असेल, तर त्याचा उपयोग होतो. ही गोष्ट बेसिक लोकांना सांगायला लागते किंवा नवीन उद्योजकांना ह्या गोष्टी आम्हाला सांगायला लागतात. त्याच्यावरही डिपेंड असतं. म्हणून बरेच उद्योजक येतात किंवा बरेच उद्योजकांची व्यवसाय सक्सेस होतो, पटकन तो अनसक्सेस पण होतो. ही त्यामागची कारणं आहेत खरं तर. जाहिरात आणि राजकारण याचं काय समीकरण कितपत सत्य आहे? अ, खूप जवळचं समीकरण आहे. म्हणजे तुम्ही 14 पासून मोदी साहेबांचं जर बघितलं, तर त्यांनी ब्रँडिंग ओरिएंटेड करत असताना अ, खूप चांगलं मतं मिळवली. किंवा आता नवीन पक्ष असतील किंवा नवीन आता अगदी नगरसेवक असतील, आमदार, खासदार असतील, ते प्रत्येकजण आता जाहिरात क्षेत्राकडे वळलेले आहेत. प्रत्येकाला असं वाटतं, की माझा एक चेहरा असला पाहिजे. करेक्ट. माझा एक फॉन्ट असला पाहिजे. आता आम्ही ज्या राजकारण्यांची कामं करतोय, त्या राजकारण्यांची कामं करत असताना आम्ही बेसिक गोष्टी फक्त आम्ही लक्षात ठेवतो त्याच्यामध्ये, की एक तर त्याचं नाव. तर त्यांचं जे नाव आहे, त्या नावाचं एक विशिष्ट फॉन्ट असलं पाहिजे, दॅट इज इक्वलंट टू लोगो. जे आम्ही म्हणतो, की लोगो का काम है कहना. तसं त्याचं जे नाव आहे XYZ, त्या XYZ नाव अशा लेटरिंगमध्ये पाहिजे, अशा स्टाईलमध्ये पाहिजे, की ते लोकांनी पाहिलं कळलं पाहिजे, की अरे हे ते आहेत. अगेन चेहरा. कारण पॉलिटिशियनला चेहरा लागतो. तो चेहरा आणि ते लोगो टाइप त्याचं लेटरिंग हे दोघांचे कॉम्बिनेशन आम्ही राजकारणाच्या क्लायंटसाठी आम्ही वापरतो आणि ते गरजेचं आहे. त्याचा चेहरा पण दिसला पाहिजे लोकांना आणि तो लोगो ओरिएंटेड तो नाव पण दिसलं पाहिजे. त्याच्यामध्ये अनेक बऱ्याच गोष्टी आहेत, की अनेक आमदार, खासदार असतील, की त्यांना आमदारकीचे राईट्स माहीत नाही. त्यांना वॉर रूम माहीत नाही. त्यांना बुस्टिंग माहीत नाही कशी करावी किंवा बूथ मॅनेजमेंट त्यांना माहीत नाही, की माझ्या मतदारसंघामध्ये बूथ किती आहेत, ते बूथवर कसं काम केलं पाहिजे, बूथची मॅनेजमेंट कशी केली पाहिजे, बूथ वाईज आपण ब्रँडिंग कसं केलं पाहिजे, एका बूथवर किती मतदार आहेत, त्या प्रत्येक मतदारांनी त्या बूथपर्यंत येण्यासाठी मला काय ब्रँडिंग करायला लागेल. हा खूप वेगळा त्याच्यामध्ये नवीन प्रकार आता समोर येतोय, जो आम्ही काम करतोय आता. अच्छा. हे प्रत्येक राजकारण्यांना हे केलं पाहिजे जनरली, की राजकारणी आता कमर्शियल झाली पाहिजे, की पूर्वीसारखं आता राहिलेलं नाही, की पहिले तुम्ही समाजासाठी काम करा 10 वर्ष, मग लोकं तुम्हाला ओळखतील, मग तुम्ही निवडणुकीला उभे राहा. आता ती परिस्थिती बऱ्यापैकी निस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं, की मी खूप बोर्ड लावले, खूप माझं नाव केलं, एरियामध्ये मी होर्डिंग लावल्या, की लोकं मला ओळखायला लागतात आणि मला मतं देतील. असं होत नाही जनरली. जोपर्यंत तुम्ही मतदाराच्या मनापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत तुम्हाला मतदारामध्ये ते मतदान कन्व्हर्ट होत नाही. आणि ते फक्त जाहिरातीच्या आणि ते फक्त माध्यमातूनच जाहिरातीच्या माध्यमातून होऊ पोहोचू शकतं. शकतो. प्रॉपर वेने होऊ शकतं. अगेन मीडिया प्लॅन, प्रॉपर मीडिया प्लॅन होऊ शकतं. त्यासाठी आम्ही आता काम करतोय. बरेच राजकारणी आमच्याकडे आता क्लायंट आहेत तशी, ज्यांच्यासाठी आम्ही कामं करतोय आणि त्यांना सक्सेस पण चांगला मिळाला आहे. आणि हा एक नवीन कन्सेप्ट आहे आता मार्केटला आपण, अच्छा. की राजकारण्यांसाठी बऱ्याच जाहिरात एजन्सी कामं करतायत. काही सर रॅपिड फायर प्रश्न. आयडिया की एक्झिक्युशन? अर्थातच आयडिया. म्हणजे का बरं आयडिया का असं? आयडिया तुमच्या आयडियावर एक्झिक्युशन अवलंबून असतं. हं. जोपर्यंत तुम्हाला आयडिया येत नाही तोपर्यंत एक्झिक्युशन होत नाही. एक्झिक्युशन एकदा दोनदा तुमचं फेल होऊ शकतं. आयडिया पण एक दोनदा फेल होऊ शकतं. जोपर्यंत तुम्हाला आयडिया नवीन क्रिएट होतात तोपर्यंत एक्झिक्युशन तुमचं क्रिएट होतं. म्हणून आयडिया फर्स्ट. अच्छा. ते आहे ना आयडिया जो बदल दे आपकी दुनिया. येस, अगदी. जाहिरातीमुळे पण बऱ्याच जणांची खरंच जिंदगी बदलली. जसं DSK आहे. हो. अ, घराला घर पण देणारी माणसं म्हणली की लोकांना आज ADSK आठवतं. तो वेगळा पार्ट आहे त्यांचा काय असेल. आपण ब्रँडिंगबद्दल बोलतोय फक्त. ब्रँडिंगबद्दल. पण डिपेंड की तुमचं नाव आलं की तुमचं टॅगलाईन आली पाहिजे. टॅगलाईन आली की तुमचं नाव आलं पाहिजे आणि टॅगलाईनवर तर तुम्ही काय करता हे लोकांना कळलं पाहिजे. पण कॅप्शन की व्हिज्युअल? दोन्ही अर्थात मी तेच तुम्हाला मगाशी म्हणलो की कॅप्शनवर व्हिज्युअल अवलंबून असतं आणि व्हिज्युअलवर कॅप्शन अवलंबून असतं. दॅट इज दोन त्यात वेगवेगळे पार्ट आहे. पण माझ्या मते व्हिज्युअल असलं पाहिजे. व्हिज्युअल हे बेसिक आहे. अच्छा. कारण व्हिज्युअलवर तुम्ही जाहिरात विदाऊट कॅप्शन करू शकता.
कॅप्शनच्या शिवाय तुम्ही जाहिरात येऊ शकते, ओके. पण व्हिज्युअलच्या शिवाय जाहिरात येऊ शकत नाही. फक्त कॅप्शनवर जाहिरात पूर्णपणे येऊ शकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. मीडिया हाऊस की ॲडव्हर्टायझिंग एजन्सी? अर्थातच मला वैयक्तिक विचाराल तर मी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज म्हणेल. का म्हणजे तसं? मी जे म्हणलो पोटेन्शियल क्लास प्रत्येकाचा आहे, तसंच मीडिया हाऊसचा पण पोटेन्शियल क्लास आहे. म्हणजे एक चॅनल, त्या एक चॅनलला बघणारा क्लास विशिष्ट ठिकाणी असतो. XYZ चॅनल आहे, ते चॅनल सगळ्या ठिकाणी बघितलं जातं. ग्रामीण भागात पण बघितलं जातं, शहरी भागात पण बघितलं जातं. XYZ चॅनल काही तुम्ही बघितलं जातं ते फक्त विशिष्ट ग्रामीण भागात बघितलं जातं, तर शहरी भागात बघितलं जात नाही. वृत्तपत्राच्या बाबतीत घ्या, काही वृत्तपत्र सलून, स्लम एरिया किंवा लोअर मिडल क्लास अशा ठिकाणी वाचलं जातं. काही वृत्तपत्र मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास अशा ठिकाणी वापरलं जाते. काही वृत्तपत्र फक्त रिच लोक वाचतात, काही वृत्तपत्र फक्त बिझनेसमॅनच वाचतात. म्हणजेच काय की तुम्हाला लिमिटेशन्स येतात कुठेतरी. तुम्हाला जर मीडिया हाऊसमध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला लिमिटेशन्स येतात. म्हणजे उदाहरणार्थ मी मार्केटिंग करण्यासाठी जर एखाद्या विशिष्ट वृत्तपत्रात काम करत असेल आणि ते वृत्तपत्र फक्त बिझनेसमॅन वाचत असतील किंवा उद्योग क्षेत्रातले लोक वाचत असतील तर माझा क्लायंटल बेस फक्त सीमित होतो, स्क्वेअर होतो. माझं काम करण्यामध्ये मला स्क्वेअर येतो. म्हणून मी आजपर्यंत कधी मीडिया हाऊसमध्ये काम केलं नाही आणि मला वैयक्तिक आवडत नाही की मी मीडिया हाऊसमध्ये मी काम करेल. ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये मला फ्रीडम असतं. ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये मी जे क्लायंटच्या समोर मी जर टेबलवर बसलो तर मी व्हिजिटिंग कार्ड करतो, मी इलेक्ट्रॉनिक मीडिया करतो, मी TV करतो, मी रेडिओ करतो, मी आउटडोअर करतो, मी ऑटो करतो, रिक्षा करतो, LED बलून करतो, मी छोटी जाहिरात देतो, मी मोठी जाहिरात देतो, मी फ्लेक्स छापतो, मी सगळं करतो. मला समुद्र आहे तिथे काम करण्यासाठी, म्हणून ॲडव्हर्टायझिंग एजन्सी. जुनं ते सोनं की नवं ते मोठं? मी म्हणेल सोनं ते मोठं. सोनं ते मोठं, सोनं तेच मोठं. कारण कसं सर त्याच्यामध्ये की सोनं आहे. सोन्याला पॉलिशची गरज नसते. आम्ही नेहमी म्हणतो एखादं चांगलं प्रॉडक्ट असेल तर त्याला पॉलिशची गरज नसते. मी तुम्हाला उदाहरण दिलं मगाशी, सोन्याला पॉलिशची गरज नाही. सोनं मोडकं तोडकं असू देत, सोनं घडणावळ खूप छान सुंदर असू देत, त्याला ऑर्नामेंट्समध्ये घडवलं तर खूप सुंदर दिसतं आणि गोळा ओबडधोबड गोळा केला तरी ते सोनं आहे, त्याची व्हॅल्यू कमी होत नाही. सोन्याची व्हॅल्यू कमी होत नाही. सोन्याला पॉलिशची गरज नसते. म्हणून मी नेहमी म्हणतो की जुनं ते सोनं जे असतं, जुनं तुम्ही वापरलं पाहिजे का, तर ते पण नेसेसरी नाही आणि नवीनच वापरलं पाहिजे का हेही नाही. मी तुम्हाला मगाशीच आत्ता आपला विषय झाला की अपडेटेड तुम्ही झाले पाहिजे, पण तुम्ही मागचं धरून अपडेटेड झाले पाहिजे. करेक्ट. काही तुमचा जो ब्रँड आहे तो ब्रँडची कन्सेप्ट, त्याचा इतिहास आणि त्याच्या पार्श्वभूमी धरून तुम्ही अपडेटेड झालात तर ते महत्त्वाचं आहे. म्हणून मी नाही म्हणतो की सोनं ते मोठं. दीपिका पादुकोण की आलिया भट्ट? अश्विनी जाधव. का? मिसेस आहे माझी. तिच्यापेक्षा मोठी हिरोईन नाही आयुष्यात माझ्या. सही. येस सर, आपली मगाशीच चर्चा झाली सारथीबद्दल, तर त्याबद्दल काय सांगाल उद्योजकांना? सारथी तुमचा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे सर. जनरली आजकाल उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी बरेच आम्ही त्यांना गुरु म्हणतो, उद्योग गुरु म्हणतो. तर ते बरीच लोक आली आहेत, सोशल मीडियावर आहेत, ॲक्च्युअल आहेत, असे बरीच आहेत. पण सारथी हा प्लॅटफॉर्म मला याच्यासाठी आवडला की तुम्ही फक्त इन्स्पायर करत नाहीये तर त्यांना एक्झिक्युशन करण्यासाठी पण प्रयत्न करणार आहात. करेक्ट. तुम्ही उद्योग करा असं तुम्ही फक्त सांगत नाहीये, तर उद्योग कसा करावा हेही तुम्ही सांगताय आणि ते तुम्ही एक्झिक्युशन सकट त्यांना प्लॅन करून सांगताय. म्हणून मला ती गोष्ट आवडली आणि नक्कीच हे सक्सेस होईल. नवीन उद्योजकांनी सारथीचं प्लॅटफॉर्म नक्कीच आत्मसात केला पाहिजे, तुमच्यासोबत त्यांनी जोडलं पाहिजे. यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि यासाठी तुम्हाला एकदम मनापासून भरभरून शुभेच्छा. थँक्यू. तर सुनील जाधव सर, तुम्ही आलात कोच किरण पाटील शोमध्ये, तुमचं मनापासून आभार, धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.